वेळ जो आहे तो या कार्यक्रमासाठी दिला, त्यामुळे त्यासाठी मी या सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम विभागातर्फे आभार मानतो। आणि आमचे देवकर सर नेहमी सांगतात की विभागाचं जे प्रतिनिधित्व आहे हे कुणी एकाने नाही तर हे त्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे। त्यासाठी आता आपण या पाहुण्यांचे जे निमंत्रित आपले विशेष निमंत्रित आहेत त्यांचा आपण विभागातर्फे एक छोटीशी भेट देऊन स्वागत करणार आहोत। त्यासाठी काही विद्यार्थ्यांची मी नावं घेणार आहे, त्यांनी कृपया स्टेजच्या इथे एका बाजूला यायचं आहे आणि त्यांनी आपल्या निमंत्रितांचं एक छोटीशी भेट देऊन स्वागत करायचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या विभागातील विद्यार्थी व ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिरिरीने खूप पुढाकार घेतला, बरेच कष्ट घेतले, त्यातील काही विद्यार्थ्यांना मी निमंत्रित करतो। सर्वप्रथम वर्षा कांबळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मेसवाडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वृषाली रणधीर यांचं स्वागत करा। सुरेश ठाकरेजी, दीपक मोहितेजी, राहुल डसराजी, थैंक यू, संजय कांबळेजी, विद्यमान नगरसेवक माननीय श्री राहुल भंडारे इथे उपस्थित झाले आहेत, त्यांचे सुद्धा विभागातर्फे खूप खूप स्वागत। यानंतर राहुल डसाळजी विलीन माने सरांचं स्वागत करतील। संदेश बघायची देवकर सरांना त्यांचं स्वागत। मी तुमची मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विश्वपूज्य लता मॅडम यांचं सुद्धा स्वागत करावं। ये उठता है कि इन समस्याओं में क्या इन समस्याओं के निदान के लिए बौद्ध दर्शन में या बौद्ध शिक्षाओं में क्या कोई बातें हैं जो हमारे लिए लाभदायक है। बुद्ध ने क्या इन सभी विषयों के बारे में कुछ बातें की है जो हम इन सारी वेदनाओं से बाहर आ सके, इन सारी समस्याओं से बाहर आ सके। ऐसा नहीं है कि हम समाज से बाहर चले जाएंगे, ऐसा नहीं है। और ये जो कोरोना है ये ऐसी बात नहीं कि पहली बार ये समस्या आई है। समस्या के स्वरूप अलग हो सकते हैं लेकिन समस्याएं हमेशा हमारे जीवन में आती रहती हैं। तो इसलिए ये जो पाठ्यक्रम है, इस पाठ्यक्रम का जो हमारा जो मुख्य उद्देश्य है कि लोग चाहे जिस भी क्षेत्र में आप अपना योगदान दे रहे हैं, जिस भी अलग अलग जो है अपने एक्सपर्टीज के अनुसार, तो हमारा ये आप लोगों से निवेदन है कि इस पाठ्यक्रम में आप जो है रजिस्ट्रेशन करें, पढ़ें और बुद्ध की जो पद्धतियां हैं, जो उन्होंने मार्ग बताए हैं कि इन सारी समस्याओं से हम किस तरह से बाहर निकले, उभरें और एक संतुलित मन से अपने जीवन में विकास कर सकें, स्वयं का भी विकास और दूसरों का भी विकास हो सके। तो आप विस्तार पूर्वक अगर आप देखेंगे सिलेबस को तो आप लोगों को सही प्रकार से जानकारी मिलेगी। अभी देखेंगे आप लोग
कि हर घर में लोग एंग्जाइटी है, डिप्रेशन है, ये एक तरह से देखेंगे बहुत ही एक सामान्य तरह का मानसिक रोग है। तो ऐसी अवस्था में क्या कोई व्यक्ति, चाहे वो किसी भी प्रकार का काम कर रहा हो, क्या वो विकास कर सकता है? नहीं कर सकता। तो क्या इन सब चीज़ों से बाहर निकलने की बुद्ध ने कोई पद्धतियाँ दी हैं? इसका उत्तर है हाँ, है। तो अनेक प्रकार की जो है पद्धतियाँ जो है इस पाठ्यक्रम के अंतर्गत आपको सिखाई जाती हैं कि किस तरह से इन समस्याओं से हमें बाहर निकलना है। इन बातों को कहते हुए मैं ज़्यादा समय नहीं लूँगी आप लोगों का। जैसे कि अभी हमारे जो है कलीग जो है मिस्टर रितेश सोहवाल ने बताया कि अभी हम लोगों का जो है क्वेश्चनियर सेशन होगा, जिसमें आप लोगों के अगर कोई प्रश्न है, किसी प्रकार का कोई संदेह है, उसका हम लोग उत्तर देंगे आप लोग। जाते जाते मैं एक बात कहना चाहूँगी कि एक जो है पाली गाथा जो मेरे अभी ध्यान में आ रही है, जो हमारे जीवन के बहुत ही निकट कहें और बहुत ही सारगर्भित गाथा है। अत्ता ही अत्तनो नाथो, अत्ता ही अत्तनो गति, तस्मा संयमय अत्तानम अस्सम the next line is भद्रम वाणिजो ना अस्सम भद्रम व वाणिजो। तो ये जो गाथा है, इस गाथा में देखेंगे बहुत ही सारगर्भित है। मैं ज़्यादा इसको विस्तार से नहीं बता पाऊंगी अभी, लेकिन सारांश में संक्षिप्त में इतना बताऊंगी। वो क्या कह रहे हैं यहाँ पे, अत्ता ही अत्तनो नाथो और अत्ता ही अत्तनो गति, कि हम अपना मालिक स्वयं है और अपनी जो हमारी जो भविष्य है, डेस्टिनेशन है, उसके जो है निर्णय करता हम स्वयं है, उसे हम क्रिएट स्वयं करते हैं। इसका मतलब ये नहीं है कि हम अपना स्वयं मालिक है तो उदंड हो जाए, नहीं, ऐसी बात नहीं है। वो बहुत ही जो है अनेक विषयों को वो गाथा जो है लिए हुआ है। हम अपने मन से, वचन से और अपनी सोच से अपनी दिशा का निर्धारण करते हैं, अपने भविष्य का निर्धारण करते हैं। तो वो जो सम्यक वाणी है, सम्यक वचन है और सम्यक जो सोच है, वो किस प्रकार से हम उसे विकसित करें। और आगे फिर लाइन क्या है कि हम अपने चित्त को संयमित करें। जिस प्रकार से एक व्यापारी जो है, उपमा दी गई, वहां पे उदाहरण दिया गया है, एक व्यापारी जो है अपने घोड़े को ट्रेन करता है, अच्छे घोड़े का चुनाव करता है। क्योंकि घोड़ा देखिए, आप देखेंगे तो इधर उधर अगर उसे सही से दोनों तरफ अगर उसे पट्टे नहीं लगाए जाए तो सही दिशा में, डायरेक्शन में नहीं चलता है, वो उसे ट्रेंड की जाती है। ठीक उसी प्रकार से हमारा चित्त जो है, मन जो है, वो कैसा बहुत दिग्भ्रमित है, स्कैटर्ड है, फैला हुआ है। उसे हम वेल डायरेक्शन में किस प्रकार से लाएं, अपने चित्त को किस तरह से संयमित करें, हाउ टू रिस्ट्रेन आवरसेल्फ। क्योंकि वेल रिस्ट्रेन्ड माइंड, जो चित्त है, मन है, वही एक सही दिशा में जा सकता है, सही सोच लाता है और स्वयं का कल्याण और दूसरों का कल्याण भी करता है। तो इतनी बातों को कहते हुए मैं अपनी बातों को यहीं पे संक्षिप्त रूप से खत्म करूंगी और साथ ही इतना जरूर कहूंगी कि इतने जो पाठ्यक्रम है हमारे विभाग में, 18 जो पाठ्यक्रम है, आप अपनी पात्रता के अनुसार और आप अपनी रुचि के अनुसार आप सभी जो है उसमें जरूर रजिस्ट्रेशन करें। और किसी भी प्रकार की कोई दुविधा आती है, कोई समस्या आती है, हम लोग हैं, आप हम लोग से संपर्क कीजिए, विभाग आइए, आप सभी का स्वागत है। एक बार सभी आप लोगों को जय भीम, नमो बुद्धाय। जे काही असाइनमेंट्स असायच्या ऑनलाईन कोर्स चालू असल्यामुळे त्या असाइनमेंट्स आम्हाला पेपरवरती लिहून अपलोड करायला लागत असायच्या। तर बुद्धाचं शिक्षण जेव्हा आपण घेतो, धम्माचं शिक्षण घेतो, त्यावेळेला आपोआप ती ताकद येते। पहाटे 5 वाजता मी असाइनमेंट अपलोड केलेले आहेत सर वेबसाईटवरती। सो दिस वॉज व्हेरी नाईस एक्सपिरियन्स फॉर मी। खूप छान वाटलं। ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा जो मार्ग आपण शोधतो, तो भगवान बुद्धाच्या शिक्षणामध्ये किंवा त्या भाषेमध्ये खूप असा मोठा खजाना आहे की जो आपल्याला आतापर्यंत सापडलेला नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची जी दिशा दाखवलेली आहे, जो रस्ता दाखवलेला आहे, तो 1956ला जेव्हा आपण बुद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेला ती दिशा आपल्याला दिसली आहे। आणि
खरोखरच धम्माची आपल्याला जर चव चाखायची असेल तर त्याच्यावरती अभ्यास होणं खूप आवश्यक आहे. सखोल अभ्यास करून आपण बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. नालंदा विद्यापीठासारखं विद्यापीठ जिथे अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्रंथ भांडार, खूप मोठ्या प्रमाणावरचं जिथं संशोधन झालेलं होतं, काही कारणामुळे त्याची नासधूस झाली किंवा लयाला गेलं, त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. अनेक मोठमोठे संशोधन बुद्ध धम्मातल्या पाली भाषेमध्ये झालेले आहेत की ज्याची आपल्याला ओळख नाहीये. आज जी स्पर्धा चालू आहे ती इंग्रजीमध्ये, हिंदी इंग्रजी ही भाषा आली पाहिजे म्हणून धडपड केली जाते. मराठी भाषेतून जंप करून इंग्लिश भाषेचं आचरण करण्यासाठी, ती भाषा चांगली आली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले जातात. पण जे आपलं भारताचं मूळ आहे, भगवान बुद्धांची जी भाषा आहे, ती शिकण्यासाठी मात्र फारसा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. परंतु मी या विभागाचं अभिनंदन करते की आपण जनमानसामध्ये जाऊन एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीचा जो प्रयत्न केलेला आहे, यू आर 100% सक्सेसफुल इन दिस. एरवड्यासारख्या परिसरामध्ये येऊन आपण पाली भाषेचं जे गुणगान गात आहोत किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये आपण यशस्वी झाला आहात असं मी या ठिकाणी म्हणू इच्छिते. ताडीवाला रोड विभाग असेल, एरवडा विभाग असेल, झोपडपट्ट्यांमधला विभाग असेल की जिथे दरोडेखोरी किंवा मारामारी किंवा खूप भांडण अशी जी एक परिस्थिती निर्माण झालेली दिसते, ताडीवाला रोडचा विभाग हा गुंडागर्दीचा बालेकिल्ला समजला जातो. एरवड्याचा विभाग हा गुंडागर्दीचा बालेकिल्ला समजला जातो, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने एससी कॅटेगरी किंवा बुद्धिस्ट समाज हा मोठ्या प्रमाणावर राहतो. ही मुलं गुंडागर्दीकडे जातात, हाताला रोजगार मिळत नाही आणि मग उदरभरण्याचं साधन म्हणून गुंडगिरी पत्करणं, ह्या सगळ्या मार्गाला पायाबंद घालायचा असेल तर बुद्धाचा धम्म हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आपल्याला ही भाषा समजली पाहिजे, 2500 वर्षापूर्वी पाली भाषेमधून संपूर्ण संभाषण होत होतं, शिक्षण पाली भाषेमध्ये दिलं जात होतं, ग्रंथसंपदा होती. त्याची एक ताकद आहे, पाली भाषेची अशी ताकद आहे की माणसाच्या स्वतःच्या मनावर स्वतः नियंत्रण ठेवू शकतो माणूस. जो बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आचरणात आणतो त्याला कधीही टेन्शन येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर कधी ॲग्रेसिव्ह भाव दिसत नाही, तो कधी भांडण तंटा करत नाही, कारण त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती असतं. जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर मन शांत ठेवून विहारामध्ये मेडिटेशन तुम्ही केलं तर तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर सापडलेलं दिसेल. 2500 वर्षापासून हा धम्म टिकून का आहे? कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाला हा धर्म उत्तर सांगत असतो. कितीही उष्ण तापमान असेल तर आपलं शरीर त्याला त्या पद्धतीने रिॲक्ट करत असतं. याच्याबद्दल जास्त डॉक्टर धेंडे सर आपल्याला सांगू शकतील. कितीही थंडीचा परिसर असेल तर तिथे आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन करते. म्हणजे आपल्या शरीराला माहिती आहे की कुठल्या वातावरणामध्ये आपण स्वतःला मेंटेन करायचं आहे. आपलं शरीर वाढण्यासाठी आपण कोणतेही खास प्रयत्न करत नाही. आईच्या पोटातून जन्म घेतल्यानंतर बाळ हळूहळू नॅचरली मोठं होत असतं, तरुण होतं, म्हातारा होतं आणि ठराविक एज झाल्यानंतर आपण संपतो. ही सगळी नॅचरल प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी कोणीतरी आपला उजवा हात वाढावा म्हणून प्रयत्न करत नाही, डावा हात वाढावा म्हणून प्रयत्न करत नाही, हात पाय त्याची वाढ व्हावी म्हणून प्रयत्न करत नाही. ही नॅचरल प्रोसेस आहे. हेच बुद्ध सांगतो. शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित जशी झाडांची वाढ होते, जशी निसर्गाची वाढ होते, तशी प्रत्येक गोष्ट उदयाला येते, ती प्रोसेसमध्ये असते, ती संपते. इतकं साधं आणि सोपं गणित आहे. आपल्यासमोर एखादा अडचणीचा प्रसंग निर्माण झाला तर आपण न डगमगता त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. आज 10वी-12वी मध्ये मुलं जर नापास झाली तर ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. कारण घरामधून पेरेंट्स त्यांना कॉम्पिटिशन शिकवत असतात. तो अमुक एका क्षेत्रामध्ये अपयशी झालास तर पुढे जीवन नाही, आयुष्य नाही. ही जी उलटी शिक्षा त्यांना दिली जाते त्याच्यापेक्षा सरळ मार्गाने बुद्धाला अभिप्रेत असलेला जर जनमानस आपण तयार केला तर अनेक शोध लागतील. आता आपण सिलेबस बघतो. मी
जबाबदारीने हे वाक्य बोलते एका महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून. सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे तसंच्या तसं जर मुलांनी उत्तर नाही दिलं तर आपण त्यांना मार्क्स देत नाही. म्हणजे मार्क्स ओरिएंटेड पिढी आपण तयार करतो. पण एखादी बुद्धी अशी असू शकते, एखाद्याचा मेंदू असा असू शकतो की त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी एक नवीन कल्पना निर्माण होते. ती नवीन कल्पना ऍक्सेप्ट करणारी सिलेबस पद्धती केव्हा येणार? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही लूप होल्स राहिलेले आहेत ते बुद्धाच्या शिकवणीतून पूर्ण होऊ शकतात. बुद्धाच्या शिकवणीमध्ये जसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, एनर्जेटिक ॲटिट्यूड आहे, माणसाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळे शोध लावू शकते. जुन्या काळामध्ये बल्बचा शोध नव्हता, रेडिओचा शोध नव्हता, टीव्हीचा शोध नव्हता, मोबाईलचा शोध नव्हता. हा लावला कोणी? हा माणसांनी लावला. अगोदर ती गोष्ट माणसाच्या मेंदूमध्ये तयार होते आणि मग ती बाहेर इम्प्लिमेंट होते. आपण आपल्या मुलांना जर त्याने एखादा नवीन शोध लावला तर त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आपल्या वस्तीमध्ये, आपल्या विभागामध्ये एखादी व्यक्ती काही नवीन आपल्याला सांगत असेल तर आपण त्याला उत्सुकतेने मोटिवेशन दिलं पाहिजे. कारण जो मेडिटेशन करतो, ज्याचं मन स्थिर असतं, ज्याचं मन शांत असतं, त्याच्याच मेंदूमध्ये नवीन गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. त्याला इनोव्हेशन म्हटलं जातं. मग हे इनोव्हेशन आपण जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपली आणि समाजाची प्रगती होऊ शकत नाही. ज्या काही नवीन गोष्टी येतील त्या आपण अडॉप्ट केल्या पाहिजे. जसा मोबाईलचा शोध लागला आपण अडॉप्ट केला, आता आपण हॅबिच्युअल झालो. ऑनलाईन टीचिंगसाठी सगळेजण तयार झाले, लर्निंगसाठी तयार झाले. पण मशीन तयार करायला नको. होणारे पदवीधर किंवा जे काही शैक्षणिक पदव्या घेतात हे मेकॅनिकल तयार व्हायला नकोत. घेतलेली पदवी जर समाजाच्या उपयोगासाठी आली तरच त्याचा उपयोग होईल. जसं पाली भाषेमध्ये अगाध ज्ञान लपलेलं आहे, त्याच्यावर संशोधन होणं आवश्यक आहे. कितीतरी गोष्टी आपल्या अजून समोर आलेल्या नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे किमान आपल्याला बुद्ध धम्म काय आहे हे समजलं. खूप छोट्या प्रमाणावर बुद्धाच्या साहित्यावर, भाषेवर संशोधन होत आहे आणि जागतिक पातळीवरती इतर राष्ट्रांमध्ये बुद्धाला प्रथम मान्यता दिली जाते. ज्या देशामध्ये भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाला प्रथम मान्यता दिली जाते ते देश अतिशय प्रगतीपथावर आहेत. ते देश प्रगती करत आहेत कारण तिथे बुद्धीमध्ये निर्माण झालेल्या नवसंकल्पना ॲक्सेप्ट करून इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. मग जर भारतात बुद्धाचा जन्म झाला तर भारताने त्याच्याकडे पाठ का फिरवावी? आपले लेकरू आहे, आपल्या मातीत जन्माला आलेला आहे, त्याचा उपयोग जर आपल्याला करून घेता नाही आला तर आपल्यापेक्षा दुर्दैवी आपणच. जर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आपण प्रसार करत राहिलो, अशा विभागांना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाली भाषा विभाग, बुद्धिस्ट स्टडीज विभाग यांना जर आपण सपोर्ट केला, वय कितीही असो, 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही त्याच्या अगोदरही जेव्हा आपण भाषेचं ज्ञान घ्यायला सुरुवात करतो तेव्हापासून जर पाली भाषेचा आपण अभ्यास सुरू केला तर 1 इयर डिप्लोमा कोर्स आहेत, मॅक्झिमम 5 वर्षाचा PhD कोर्स सुद्धा. मी आता पॅम्पलेट वाचत असताना मला खूप आनंद झाला की एक सिस्टीम आपल्यासमोर ठेवली जाते, तिचा सगळ्यांनी उपभोग करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. सजनाबाई भंडारी विद्यालयासारखी शाळा, छोटी शाळा आहेत पानमळा परिसरामध्ये, पण तिथे पाली भाषा हा 10वीसाठी विषय शिकवला जातो. भगत सर माझे टीचर होते, त्यांनी शाळेमध्ये कंपल्सरी पाली भाषा शिकवणं, दॅट इज ग्रेट. माझी सगळ्या शाळांना विनंती राहील की प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पाली भाषा हा कंपल्सरी विषय जर केला तर आपोआप सगळेजण शिकून घेतील आणि जो दुर्लक्षित साहित्य आहे ते पुन्हा एकदा लोकांसमोर येईल, पुन्हा एकदा त्याच्यावरती संशोधन होईल, पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह आयडियाज लोकांच्या समोर येतील आणि आपल्या विकासासाठी दुसरं कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याच भारतामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, नैसर्गिक गोष्टी आहेत, खनिजे आहेत, दगडापासून मिळणारं संपत्ती आहे, अनेक रोजगार आहेत की जो आपण स्वतः निर्माण करू शकतो. हे केवळ आणि केवळ चिंतन, मनन आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन याच्याच आधारे होऊ शकतं. आपण सगळेजण या ठिकाणी आज असा निश्चय करूयात की आपण सर्व तर त्या
प्रक्रियेमध्ये सहभागी होऊच, पण आपली मुलं जी नेक्स्ट जनरेशन आहे, ज्या नवीन मुलांना आपण पाली भाषेची गोडी निर्माण करून देऊयात. आपल्या समाजामध्ये पोस्टर्स लावूयात. व्हॉट्सअप सारखा ग्रुप आहे, तिथे आपण अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी छोट्या छोट्या फिल्म्स बनवूयात. त्याच्या माध्यमातून पाली भाषेचा प्रसार वाढवूयात. एरियामध्ये फ्लेक्स लावूयात. डॉक्टर धेंडे सरांना मी विनंती करेन की जसे इतर कार्यक्रमांचे जे अवेअरनेस ते खूप सक्सेसफुली करत असतात, जसं बुद्ध धम्माचा सुद्धा अवेअरनेस त्यांनी लुंबिनी वनामध्ये जी बुद्ध पौर्णिमा वगैरे साजरी केली, त्याचप्रमाणे फ्लेक्सच्या स्वरूपामध्ये लोकांच्या मध्ये, जनमानसामध्ये या अभ्यासक्रमाचा प्रचार प्रसार करावा. आपण निश्चितच यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. कदाचित नालंदा विद्यापीठ नष्ट झाल्यानंतर पुन्हा उसळी मारली होती पाली भाषेच्या प्रसाराने, तसं हे सायकल आता फिरत आहे. आपण इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. कदाचित पुढच्या 10 वर्षामध्ये संपूर्ण भारत आणि संपूर्ण जगभरामध्ये पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी आपण सैनिक ठरू अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम. धन्यवाद रंधीर मॅडम. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल विभागातर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद वृषाली रणधीर मॅडम, फार छान माहिती दिलीत तुम्ही आम्हाला. तर आता आपला हा जो विषय आहे, या विषयाची जी सद्यस्थितीमध्ये ह्या विषयांचे असलेले महत्त्व, संस्कृती व मूल्य शिक्षणाच्या दृष्टीने असलेली त्यांची उपयुक्तता, हे विषय शिकल्यानंतर त्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी आणि त्याचबरोबर या विषयांचे जतन व संवर्धन करण्यासाठीची आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी, या साऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमच्या विभागाचे आधारस्तंभ व आमचे विभाग प्रमुख प्राध्यापक महेश देवकर सरांना निमंत्रित करते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, त्यांच्या प्रेरणेला अभिवादन करतो. आज इथे मंचावरती वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं आलेली आहेत आणि त्यांच्यासमोर आणि तुमच्या सगळ्यांसमोर असं काही खरं तर निवेदन करायचं आहे. ते ह्या कार्यक्रमाचं मुख्य तो उद्देश आहे. म्हणजे मगाशी विभागाबद्दल माहिती दिली आणि अभ्यासक्रमांबद्दल आमच्या प्राध्यापकांनी माहिती दिली, तर त्यातनं एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की आपण जेव्हा बौद्ध अध्ययनाचा विचार करतो, आम्ही जेव्हा बौद्ध अध्ययन म्हणतो त्याचा अर्थ की बुद्धांनी आम्हाला सांगितलेले शहाणपण, त्यांनी निर्माण केलेलं साहित्य, त्या साहित्याशी संबंधित ह्या वेगवेगळ्या भाषा, या सगळ्यांचा जेव्हा आम्ही एकत्रित अभ्यास करू आणि ज्यावेळी आम्हाला त्या सर्व ज्ञानाचं आजच्या काळामध्ये जर आम्हाला त्याचं काही उपयोजन करता आलं, त्याचं आम्हाला अप्लाय करता आलं, तर मग खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू की हां, ही जी बौद्ध विद्या आहे तिचं काहीतरी महत्त्व आहे आणि ते लोकांच्या मनावरती ठसवलं पाहिजे. म्हणजे हा जेव्हा विभाग सुरू झाला विद्यापीठामध्ये, त्यावेळी सुरुवातीला एक लोकांनी असं वाटलं की ते म्हणे की तुम्ही फक्त भाषा शिकवा, बाकी बौद्ध विचार ते तत्वज्ञाना वगैरे बद्दल बोलू नका फार, कारण की तुमचं भाषेचं क्षेत्र आहे. तर त्यावेळी मला खूप त्रास झाला लोकांना सांगायला की भाषा आणि विचार हे वेगळं नाही काढतायत. म्हणजे बुद्धांनी जे सांगितले ते विचार, पण त्या विचाराचं माध्यम बनली भाषा आणि त्यातनं हे साहित्य निर्माण झालं, जे साहित्य एवढं प्रचंड आहे आणि ते मगाशी लता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे एका कुठल्या भाषेपुरतं मर्यादित नाही आहे. म्हणजे बुद्धांची जी काही दृष्टी आहे ती खूप व्यापक दृष्टी आहे भाषेच्या बाबतीत आणि सर्वच बाबतीमध्ये. भाषेच्या बाबतीत ते असं म्हणतात की कुठली एक भाषा ही पवित्र आहे आणि इतर ह्या पवित्र नाही आहेत, कुठली एक भाषा ही खूप श्रेष्ठ आणि इतर गौण आहेत असं नाही आहे. तर विचार महत्त्वाचा आहे. ज्या ज्या भाषेतनं तो विचार जाईल ती भाषा महान होते. पाली, संस्कृत, तिबेटन, चीनी ह्या सगळ्या भाषा किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या तत्कालीन त्या त्या प्रांतातल्या प्राकृत भाषांमध्ये बुद्ध विचार गेले, त्या भाषा महान झाल्या तर त्याच्यामुळे की त्यामध्ये ते विचार गेले. तर ह्या दृष्टिकोनातनं आम्ही असं सुरू केलं की पाली शिकवायचं सुरुवात केली. पालीचे कोर्सेस होतेच,
त्याबरोबर आम्ही पुढे बौद्ध संस्कृत शिकवायला सुरुवात केली. कारण गंमत अशी आहे की आपल्याकडे खूप वेळा भाषा आणि धर्म एक अशी नातं जोडलं जातं आणि मग पाली मग काय ती बौद्धांची भाषा आहे, मग ती बाजूला ठेवा. मग अमुक ही संस्कृत आहे, मग ही फक्त हिंदूंची भाषा आहे. उर्दू किंवा अरेबिक म्हटलं की ती मग मुसलमानांची भाषा. अशा पद्धतीने आम्ही काहीतरी विभागणी करून टाकली. आणि त्यामुळे झालं काय की तुम्ही जर बघितलं की भारतामध्ये जिथे जिथे संस्कृत भाषा शिकवली जाते, वेगळ्या संस्कृत विभागांमध्ये संस्कृत विद्यापीठं आहेत, पण तिथे कुठेही बौद्ध संस्कृत शिकवलं जात नाही. आणि बौद्धांचं हे जे संस्कृत आहे हे वेगळं संस्कृत आहे. हे एका प्रकार म्हणता येईल की खरोखरच बोली संस्कृत कधीतरी असलं पाहिजे, कारण ते अनेक प्राकृत भाषा मिश्रित असं संस्कृत आहे ते. आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचे उपदेश जे आहेत ते आज काश्मीर आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणपर्यंत सगळ्या भागामध्ये हे पोचलेलं होतं. आणि त्या भागांमधनं आपल्याला अनेक अशी हस्तलिखित बौद्ध ग्रंथांची सापडली, त्याचा अभ्यास जगभर होतो. आम्ही म्हटलं की आमच्या मुलांनी हे शिकलं पाहिजे, हे आमचं सांस्कृतिक हे आमचं संचित आहे, ते आम्ही कुठेतरी क्लेम केलं पाहिजे. नाहीतर कसं होतं की आपण जर आपली मालमत्ता आपण क्लेम केली नाही तर ती बेवारस होते. आणि तसं कुठेतरी आम्हाला असं वाटलं की बौद्ध संस्कृत ग्रंथांच्या बाबतीत होतंय. म्हणून आम्ही मुद्दाम निर्णय घेतला की तेही आम्ही इथे शिकवणार, कारण की त्यांना दुसरा कोणी वाली नाही. आणि आम्ही म्हणून पाली, बौद्ध संस्कृत, पुढे मग तिबेटी, पुढे चिनी भाषा, ज्या भाषांमध्ये भाषांतर झाले, आधुनिक चिनी नाही तर ज्या पारंपरिक चिनी भाषेत अनुवाद झाले, ती भाषाही आमच्या इथे शिकवायचा विचार आहे. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, साहित्य झालं, पण आता मी म्हटलं असं की आजच्या काळामध्ये ह्या विषयांचं आपल्याला काहीतरी महत्त्व लोकांसमोर आणायचं असेल तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला पुढे आणलं पाहिजे. कारण की नेहमी हाच प्रश्न उपस्थित होतो की हे तुमचं ठीक आहे, तुमचं पूर्वीचं खूप छान आहे, पण आता आम्ही त्याचं काय करू. आणि म्हणून मग आम्ही हे वेगळे कोर्सेस सुरू केले जे आपल्याला अप्लाइड कोर्सेस दिसत आहेत. बौद्ध मानसशास्त्रातले कोर्सेस असतील. आज तुम्हाला माहिती आहे की बौद्ध मानसशास्त्र ही एक शाखा म्हणून, ज्ञानशाखा म्हणून तर उदयाला आलेली आणि केवळ उदयालाच आलेली नाही तर एस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजे हार्वर्ड विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये लाईफ अँड माइंड इन्स्टिट्यूट सारखी संस्था आहेत की जिथे ध्यानाचा अभ्यास होतो, ध्यानाचा म्हणजे न्यूरोसायंटिफिक दृष्टीने अभ्यास केला जातो. आणि एकंदरीतच आता आमच्या विभागातच खूप वेगवेगळे सायकॉलॉजिस्ट आहेत, हेल्थ मध्ये काम करणारी मंडळी आहेत, मेंटल हेल्थच्या क्षेत्रातली, की जी इथे मुद्दामून येतात, एज्युकेशनच्या क्षेत्रातले लोक आहेत की जी इथे येतात आणि आमचे हे कोर्सेस करतात आणि त्यांना त्यांच्यातनं उपयोग त्याचा वाटतो. मध्ये आमच्या एका कोर्सला सर एक एंटरप्रेन्युअर आला होता आणि त्याचं स्टीलचं काहीतरी बिझनेस होता. मी त्याला म्हटलं, तू बाबा हे का शिकायला आलास? तर तो मला म्हटला की सर, जर मन आपलं जर स्वच्छ असेल, शुद्ध असेल, तर त्यातनं मला नवीन आयडियाज येतात, म्हणून मला हे शिकायचं आहे. तर तुमच्या लक्षात असं येईल की मन हे क्षेत्र आहे की मन सगळ्यांना आहे आणि त्या मनाशी काहीतरी आपल्याला डील करता येणं आणि इफेक्टिव्हली डील करता येणं, अगदी त्याच्यासाठी आपल्याला जर काही शिकता आलं तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. कारण की आपण या धम्मपदाच्या गाथानं सुरुवातीलाच ऐकलं की मनोपुब्बंगमा धम्म आहे, सर्व गोष्टी या मनावर आधारित आहेत. त्यामुळे हे बौद्ध मानसशास्त्राचे कोर्सेस आम्ही सुरू केले. 2013 मध्ये पहिला कोर्स केला, नंतर 2015 दुसरा कोर्स केला. तर या कोर्सेसना आज खूप वेगळ्या क्षेत्रातले लोक येतात की जे एक सायन्स म्हणून याच्याकडे बघतात, त्याच्या दृष्टीने ते शिकतात. आणि असे अनेक काउन्सिलर्स आज आहेत की जे या बौद्ध मानसशास्त्राचा त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये वापर करतात. त्याच्याचबरोबर आम्ही एक असा विचार केला की जर भगवान बुद्धांची जी शिकवण आहे ती अशी एकही क्षेत्र नाही की जिथे ही शिकवण लागू नाही आहे. मग आम्ही म्हटलं की आमच्याकडे MSWचे कोर्सेस आहेत, आम्ही MSW चालवतो, अनेक कॉलेजेसमध्ये आहेत आणि ते प्रोफेशनल कोर्सेस म्हणून चालवले जातात आणि जणू काही सोशल वर्क हे एक प्रोफेशन आहे या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं. ती उत्तम गोष्ट आहे. पण म्हटलं की भगवान बुद्धांनी जे त्यांच्या आयुष्याच्या 45 वर्ष बोधिप्राप्तीनंतर केलं ते सोशल वर्क नाही तर दुसरं काय होतं, ते एका वेगळ्या पद्धतीने केलेलं सोशल वर्क. बुद्ध स्वतः म्हणतात की मी लोकांच्या मनाची मशागत करतोय. तर ही मनाची मशागत जर आपल्याला सोशल वर्कर्सच्या माध्यमातून करणे, सोशल वर्क स्वतः जर त्या दृष्टीने तयार झाले तर ते चांगल्या पद्धतीने समाजाचं मार्गदर्शन करू शकतील, चांगल्या पद्धतीने समाजाची मशागत करू शकतील. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही 2013 साली पुन्हा जो समाजाभिमुख बौद्ध विचार असा एक अभ्यासक्रम सुरू केला. आणि त्यातनं आमची इच्छा हीच होती की यातनं असे सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत की ज्यांना ही बौद्ध ज्ञानाची दृष्टी असेल ज्यांच्यामध्ये. आणि मग त्याच पद्धतीने पुढे जाता जाता आम्ही गेल्याच वर्षी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बौद्ध दर्शन आहे, त्यांनी ज्या पद्धतीने बौद्ध धर्माकडे बघितलेलं आहे, ज्यांनी ज्या पद्धतीने बौद्ध धर्म आपल्याला समजून घेण्याची एक दिशा दाखवलेली आहे, तर ती समजून घेण्याच्या दृष्टीने आणि बाबासाहेब आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब अकॅडमिकमध्ये बाबासाहेबांची चर्चा होते ती एक सोशल रिफॉर्मर म्हणून होते.
पण त्यांनी केलेलं जे धर्मचिंतन आहे की धर्मचिकित्सा आहे या स्वरूपामध्ये बाबासाहेबांचा अभ्यास होत नाही. तर आम्ही म्हटलं की बाबासाहेबांच्या जीवनातला हा खूप मोठा हिस्सा आहे आणि तो आपण एक अभ्यास युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आणला पाहिजे. कारण हे बाबासाहेब हे नुसतं सोशल किंवा पॉलिटिकल लीडर म्हणून त्यांच्याकडे न बघता, एक इकॉनॉमिस्ट म्हणून न बघता, एक रिलिजियस थिंकर म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे की धर्माकडे कसं बघावं, धर्माचं काय उपयोजन आहे. म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून आंबेडकर अँड बुद्धिझम असा एक PG डिप्लोमा कोर्स सुरू केला. त्याचबरोबर एक अभिनव आम्ही जो उपक्रम सुरू केला सर, की आपल्याला माहिती की आपल्याकडे अनेक बौद्ध वारसा स्थळं आहेत. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर आहेतच, पण भारतभरात आहेत, भारताबाहेरही आहेत. आणि मग ही जी वारसा स्थळं आहेत ही फक्त सेल्फी पॉइंट्स न राहता त्यामध्ये खऱ्या अर्थाने जो बौद्ध वारसा आहे, मग तो बौद्ध विचारांचा वारसा आहे, बौद्ध साहित्याचा वारसा, हा लोकांपर्यंत कुठेतरी पोहोचला पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या वारशाचा विचार करतो आणि तो वारसा हा असा सर्वांगीण आहे, साहित्य, तत्वज्ञान, आपल्या रोजच्या जीवनातली आपली संस्कृती, इतिहास, हा सगळ्यातनं तो वारसा आपला येतो. त्यामुळे डेक्कन कॉलेजचं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे त्याच्याबरोबर आम्ही एक MOU केला आणि त्या माध्यमातून आम्ही हा एक कोर्स सुरू केला. आणि यातनं विचार हाच होता की ह्या कोर्समध्ये जे विद्यार्थी तयार होते त्यांना आम्ही इंटर्नशिपसाठी सुद्धा आम्ही आता महाराष्ट्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी म्युझियम बरोबर एक MOU केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आमचे जे विद्यार्थी या कोर्समधनं पुढे जातील त्यांना तिथे इंटर्नशिप करता येईल आणि त्यातनं त्यांना काही नोकरीच्या संधी, काही स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कारण की हे जे सगळं एक आपलं जे बुद्धिस्ट हेरिटेजचं एक मोठं क्षेत्र आहे आणि ते अजूनही मी म्हणेन की ते खूप तसं दुर्लक्षित आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला शासनालाही काही उपक्रम देता येऊ शकतील. या वेगळ्या साईट्सच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही आपल्याला संशोधनावर आधारित असं काहीतरी आपल्याला त्यांना डॉक्युमेंटेशन देता येईल की ज्यामुळे या सगळ्या स्थळांचा विकास होईल. आज आपण बघितलं तर अनेक ही जी आपली बौद्ध लेणी आहेत, बौद्ध स्थळं आहेत, ती दुर्लक्षित आहेत. त्याच्याकडे व्यवस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांना सरांचं मार्गदर्शन तर नेहमी लाभतंच. पण आज सरांनी या विषयाच्या निमित्तानं या विषयाची उपयुक्तता, त्यात उपलब्ध असलेल्या संधी, त्या विषयाचं संवर्धन कसं करावं आणि त्या विषयासाठी आपली जी काही सामाजिक जबाबदारी आहे त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे यासाठी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो. यानंतर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे या भागातील नगरसेवक व पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुणे विद्यापीठाच्या पाली भाषेच्या विभागामार्फत या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विभागाचे प्रमुख देवकर सर, देवकर मॅडम, मॉडर्न विद्यालयाचे मुख्य प्राचार्य प्रिन्सिपल विजय गायकवाड सर, आमचे चळवळीतील मित्र व पाली भाषेमध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे माचले सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणची संख्या पाहून, कार्यक्रमाचं स्वरूप पाहून मला जे वाटतंय ते मी या ठिकाणी परखडपणे बोलतो. देवकर सरांनी आता सांगितलं की पाली भाषा ही स्कूल पासून चालू झाली तर आपल्याला कुठेतरी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. विहाराच्या स्तूपमध्ये वरचा जो डोम असतो तो त्याच वेळेस चांगला दिसेल ज्या वेळेस त्या विहाराचा पाया हा मजबूत असेल. आणि पाया कोणत्याही भाषेचा मजबूत जर करायचा असेल, मूल जन्माला आल्यापासून मातृभाषेमध्ये जी भाषा असते ती त्या मुलाला कळते. त्या भाषेमध्ये त्याला जास्ती प्रमाणामध्ये समजतं. जे ब्रेन डेव्हलपमेंट होत असतं, ब्रेन डेव्हलपमेंट होत असताना एक डॉक्टर म्हणून मी फिजिओलॉजीचाच प्रोफेसर असल्यामुळं ते डेव्हलप होत असताना ज्या आपल्या सगळ्या सेन्सेस आहे
त्या सेन्ससमध्ये जी भाषा आपण ऐकतो, जी लँग्वेज आपण ऐकतो, जी लँग्वेज आपण रायटिंगमध्ये येतो, त्याच लँग्वेजमध्ये त्या ब्रेनची एकंदरीतच वाढ जी होत असते. त्यामुळे सरांनी सांगितलं ते अतिशय योग्य आहे. पाली भाषेचा समावेश हा प्राथमिक शाळेपासून झाला तर पुढील 10 वर्षानंतर हे ऑडिटोरियम फुल झालेलं दिसेल असं मला वाटतं. कोणतीही भाषा ही शिकवायची असेल, ती बोली भाषा असू शकते, त्याला शिकवायची गरज पडत नाही, ती तुमच्या मेन करिक्युलम मध्ये पण नसते. पण पाली भाषा जर शिकायची असेल तर ती मेन करिक्युलम मध्येच आपल्याला घ्यावी लागेल, कारण ती बोली भाषेतली आत्ता भाषा नाहीये. मी देवकर मॅडमशी आत्ताच बोलत होतो, पाली आधी का संस्कृत आधी, तर मॅडम म्हणाल्या संदर्भ वेगवेगळे आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये प्राकृत भाषा जी आहे त्याच्या आधार घेऊनच हे 2 भाषा पुढे आलेल्या आहेत. पाली भाषेमध्ये बुद्धांनी जो काही संदेश दिलेला आहे त्याचे संदर्भ नंतर मग आता आधीचे जे कोणी वक्ते होते पालीबद्दल हिस्ट्री सांगत असताना, इतिहास सांगत असताना, त्यांनी असं वक्तव्य केलं की नंतर इसवी सन 100 वर्षापूर्वी पालीचं जे काही अध्ययन आहे, जे काही ते संस्कृतमध्ये ट्रान्सलेट झालं. म्हणजे मला असं वाटतं की संस्कृतमध्ये ट्रान्सलेट झालं म्हणजे संस्कृत ही नंतर आलेली आहे. आणि संस्कृतमध्ये पण अनेक प्रकार आहे, हे मला आज कळलं, प्रामाणिकपणे सांगतो, कारण मी केंद्रीय विद्यालयामध्ये संस्कृत माझा विषय होता 8वी पर्यंत. अजूनही केंद्रीय विद्यालयामध्ये संस्कृत आहे 8वी पर्यंत. मॅडमशी आता बोलताना सांगितलं मॅडमनी की मॅडम PhD करत असताना संस्कृतमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक ब्राह्मणी संस्कृत आणि एक बौद्ध संस्कृत. आणि भारतामध्ये पाली भाषेचा लोप जो पावला तो संस्कृत भाषा आल्यानंतर, आणि संस्कृत भाषेमध्ये सुद्धा ब्राह्मणी संस्कृत जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं गेलं आणि त्याच्यामुळं पाली भाषेचा लोप पावला आणि बौद्ध संस्कृत जे आहे त्याचाही लोप पावला गेला. मी माझ्यावरनं सांगू इच्छितो, आम्ही झोपडपट्टीमध्ये राहिलो वाढलो, परंतु बाबासाहेबांनी सांगितलंय की आपल्याला जर आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. वडिलांनी तोच ध्येय धरून आम्हाला शिकवलं, परंतु शिक्षण देत असताना वडिलांनी एक आवर्जून केलं, मराठीमध्ये नाही टाकायचं मुलाला, इंग्रजीमध्ये टाकायचं. आणि आत्ता जर आपण ट्रेंड पाहिला, म्हणजे मी उपमहापौराच्या पदापर्यंत येईपर्यंत आणि आपण सगळेजणी अनुभव घेत असाल, आपण आपल्या मुलाला मराठीच्या शाळेत टाकत नाही, आपण त्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतो. त्याचं कारण असं आहे, जगामध्ये ज्या भाषेमुळं तुमचा एकंदरीतच आर्थिक सामाजिक विकास होतो ती भाषा मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. म्हणून इंग्रजीमध्ये आमच्या मुलांना आपण टाकतो आणि आज आपण पाहतो मराठीच्या शाळा ह्या जवळजवळ महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी बंद होत चाललेल्या आहेत. मराठीचे विद्यार्थी कमी होत चाललेले आहे. मराठीमध्ये शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी कमी होत चाललेले आहेत. म्हणजे एकंदरीतच कोणत्याही भाषेचा लोप जो होतो तर ती भाषा कोणता संदर्भ देऊन आपण शिकतो त्याच्यावर अवलंबून असते. मला वैयक्तिक असं वाटतं की पाली भाषेचा उपयोग, आधी सांगितलं गेलंय की ह्याचा उपयोग प्रोफेशनलिझम मध्ये कसा होऊ शकेल यावर देखील अभ्यास आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. एक संदर्भ अजून देऊ इच्छितो, आता मॅडमकडनंही मला माहिती जी मिळाली त्याच्यावरच बोलू इच्छितो. आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये
पाली भाषेची विद्यापीठं स्थापन व्हायला पाहिजे, इन्स्टिट्यूट स्थापन व्हायला पाहिजे, हा संदर्भ त्याच्यामध्ये आहे. मीन्स ऑन पेपर जी पॉलिसी केंद्राने आता स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये पाली भाषेचे विद्यापीठं, इन्स्टिट्यूट्स असायला पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे ऑन पेपर लिहिलेलं आहे. आता हे विद्यापीठ स्थापन कधी होतील? शाळेपासून पाली जर सुरुवात झाली तर ते विद्यापीठापर्यंत विद्यार्थी पोहोचतील आणि त्याचा फायदा होईल. मग हे करत असताना राज्यामध्ये शिक्षण हे राज्याच्या लेवलला आहे. राज्यामध्ये जे शिक्षण मंत्री आहेत, प्राथमिक शिक्षणवरती जे कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, त्यांनी मला जे वाटतं, कारण मी 4-5 वर्षापूर्वी देखील आपल्या प्रोग्रामला आलो होतो, आंबेडकर भवनमध्ये प्रोग्राम झाला होता त्यावेळेस देवकर सर. त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये ठरावही दिला होता की पाली भाषा आपण शाळेमध्ये शिक्षणामध्ये घ्यावी. परंतु एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणतीही भाषा महानगरपालिकेच्या स्तरावर जर घ्यायचं झालं तर त्यांना स्टेटकडनं आम्हाला नॉड घ्यावा लागतो. आणि त्यामुळं राज्य सरकारने जर परिपत्रक काढून पाली भाषेचा समावेश सेकंड लँग्वेज म्हणून जर पूर्ण राज्याच्या शिक्षण विभागाने जर ते केला तर मला वाटतं हे खूप सोपं काम होईल. आणि त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करूयात. योगायोगाने, योग मानत नाही, भाषेतला प्रकार आहे तो. वर्षा गायकवाड त्या बौद्धच आहे असं मी गृहीत धरतो. त्यांनी प्राथमिक शिक्षण सध्या त्यांच्याकडेच आहे. आपण त्यांना रिक्वेस्ट करूयात, सगळेजण मिळून रिक्वेस्ट करूयात. पॉलिटिकली पण आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन ह्या विषयाकरता त्यांना सांगून कॅबिनेटमधनं जर आपण नॉड केला तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नुसतं महानगरपालिकेचा विषय नाही आहे देवकर सर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय पाली भाषा ही प्राथमिक शिक्षणामध्ये समाविष्ट त्याचं केलं जाईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर त्याला आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी अजून सांगावासा वाटतो. कोणतीही भाषा ह्याचा प्रचार आणि प्रसार जर व्हायचा असेल त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निधी लागतो. उदाहरणार्थ मी जे 4-5 वर्षापूर्वी तुमचा डायस शेअर केला होता त्यावेळेस माझ्याबरोबर आमदार चाबुकस्वारी होते आणि त्यांनी घोषणाही केली होती की 100 कोटी रुपये ते राज्याकडनं पाली भाषेच्या एकंदरीतच वाढीकरता ते मंजूर करून घेणार आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला, म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केला. हे मी आवर्जून त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी सांगू इच्छितो. जरी ते सेनेमध्ये असले, मी RPI BJPमध्ये असलो तरी. त्याचं कारण असं आहे, आपलेच सेक्रेटरी होते समाज कल्याणचे, नाव नाही घेणार मी, त्यांनी JR काढला पाली भाषेला हा निधी देण्याचा रद्द करायचा. वाईट वाटतं. बार्टीच्या माध्यमातून देखील आपल्याला जो निधी मिळणार होता तोही रद्दबातल झाला. तिथेही अधिकारी आपलेच आहेत असं मी गृहीत धरतो. परंतु जोपर्यंत स्वयंप्रज्वलित व्हा हे होत नाही तोपर्यंत काही शक्य नाही हे मला वाटतंय. त्यामुळे निधी जर मिळवायचा असेल तर राज्य शासनाकडनं स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनमधनं आणि बार्टीच्या माध्यमातून अनेक गोष्टी होत आहेत. भीमा कोरेगावला 100 कोटीचा निधी दिला म्हणून अजूनही पेपरवरती आहे ते. आम्हाला फार नाही, 10 कोटी जरी मिळाले तर आमची सगळी त्रिपिटकं ही मराठी भाषेमध्ये अनुवादित होतील. आपण त्याच्याकरता नक्कीच प्रयत्न करूयात हे या प्रसंगी मी सांगू इच्छितो. कारण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि शेवटचा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, रामदास आठवलेजी माझे नेते मंत्री केंद्राचे आहेत. केंद्रातर्फे देखील वी विल ट्राय टू एक्सप्लोर की कसं आपल्याला निधी मिळवता येईल आणि ते नक्कीच ह्याच्यामध्ये मदत करतील ह्याची मला खात्री आहे.
याचं कारण असं आहे की आपल्याला केंद्राकडनं जो स्पेशल कॉम्पोनंट प्लानमधनं एज्युकेशन करता काही पैसे हवे असतील तर त्याच्याकरता ते मदत करू शकतात. आपण देवकर सर आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण एक पत्रव्यवहार करा. मी ही जबाबदारी जाहीरपणे घेऊ इच्छितो आठवले साहेबांच्या वतीने की दिल्लीमध्ये आपण त्यांच्या इथे बैठक लावू, त्यांच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठाला कसा निधी येईल ते आपण पाहू. आणि पुणे जिल्ह्यामध्ये भगवान बुद्धाच्या अनेक लेण्या आहेत आणि मी जेव्हा या लेण्यांकडे मी पाहतो त्यावेळेस असा विचार येतो की लेण्या चौल पासून सुरू होतात, समुद्र किनाऱ्याने येतात आणि इथं घाटावर कारल्यापर्यंत येतात. आणि जेव्हा आपण सर्वजणांनी भेट दिली असेल कारल्याच्या लेणीला, त्या लेणीच्या सुरुवातीला गेल्या उजव्या हाताला एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावर असं लिहिलेलं आहे की सदर लेणीचं बांधकाम हे ग्रीक, रोमन इथल्या व्यापाऱ्यांनी याला निधी दिलेला आहे. गेल्या उजव्या बाजूला तो शिलालेख आहे, पुढच्या वेळेस गेल्यावर जरूर वाचा. मग या व्यापाऱ्यांचा आणि लेण्यांचा काय संबंध? तर ज्यावेळेस गलबत अलिबागच्या किनाऱ्याला लागायची, जो महाराजांचा जंजिरा किल्ला आहे त्या ठिकाणून तो व्यापार चढत चढत इथं घाटापर्यंत यायचा. याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतो. आणि भगवान बुद्धाच्या मला एक वेगळा विषय इथे मांडायचा, माननीय देवकर सर इथं आहेत म्हणून, आणि मी वाणिज्य आणि मॅनेजमेंट या विषयामध्ये शिकवतो सर. माझा विचार त्या अनुषंगाने जातो आणि म्हणून मी तो विचार घेऊन या ठिकाणी आलोय की काय करता येईल. या सभागृहातली उपस्थिती का कमी आहे हे सर्वच विचार मनामध्ये येतात आणि तुमचे सर्वांचे जे प्रयत्न आहेत या सर्वांचा विचार मी जेव्हा करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की पाली आणि बौद्ध अध्ययन कसं असतं. जगात आत्ताच डॉक्टर सिद्धार्थ रेड्डींनी सांगितलं की इंग्रजी भाषा पुढे आली. याचं मूळ कारण आहे की व्यापाराची आणि अर्थशास्त्राची भाषा पुढे येते. आणि जेव्हा व्यापाराची आणि अर्थशास्त्राची भाषा पुढे येते तेव्हा त्या भाषेला राजकीय संरक्षण आपोआपच प्राप्त होतं. या अनुषंगाने विचार करण्याचा आजचा दिवस आहे की काय करता येईल आपणास. तर मी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेमध्ये प्राध्यापक आहे. मग मी जेव्हा विचार करत होतो आणि भगवान बुद्धांना वाचत होतो तर संपूर्ण जगामधल्या अनेक व्यवसाय संस्था या ज्या संस्था बौद्ध तत्वज्ञानावर चालतात त्या संस्थांचा प्रॉफिटेबिलिटी रेशो जास्त आहे. आणि त्याचं मूळ कारण त्या संस्थेमध्ये असलेला नीतिवाद आहे. आणि या सर्वांचा नीतिवाद हा पालीमधून शिकवलेला आहे आणि त्याचं कनेक्शन भगवान बुद्धाशी लावून मिळतं. आणि मग हा विचार आला की जपानमध्ये गेलो. माझे एक मित्र गेले होते आठवले सर म्हणून, त्यांची बॅग हरवली. त्यामध्ये डॉलर होते, जवळजवळ 2-1 लाख रुपये होते. त्या दिवशी ते स्टाफ रूम मध्ये आणल्याने विजय मला वाटलं नाही की माझी बॅग मला भेटेल, पण मी सहज चौकशी केली स्टेशन काउंटरला की काल माझी तर बॅग हरवली. यस, त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीनं स्टेशन मास्टर कडे नेलं आणि ती बॅग त्यांना जशी आहे तशी मिळाली. हे कारण काय? नीतिमत्ता, पंचशील जिथे अंगामध्ये भिनली जाते, जिथे आपल्या प्रत्येक पेशीचा तो पार्ट बनतो, तेव्हा तो देश विकसित होतो. आणि देश विकसित करण्याची शक्ती भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये आहे.
हे जेव्हा आपण जनमानसात घेऊन जाऊ तेव्हा हा हॉल भरेल. आता काय होतं की विद्यापीठासारख्या एका सरकारी यंत्रणेमध्ये काम करताना अनेक मर्यादा येतात आणि कदाचित माननीय देवकर सर ते भोगत पण असतील. परंतु सर, जर आपण इंडस्ट्रीला दाखवून दिलं, आता त्या मॅडमनी मानसशास्त्रावर खूप छान सांगितलं, आणि संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये जो इंडस्ट्रियल अनरेस्ट आहे त्याचं मूळ कारण माणसाचं मन आहे. फक्त मानसशास्त्र विषय बोलला की माणसाला वाटतं मला कुठे शिकायचं मानसशास्त्र, माझा काय संबंध आहे. परंतु मॅडमजी, जर आपण कनेक्ट केलं की आपल्या नीतिमत्तेचा व्यवसायावर काय परिणाम होतो आणि त्याचा प्रॉफिटेबिलिटीवर काय परिणाम होतो, त्याचा लिक्विडिटीवर काय परिणाम होतो, हे जर प्रूव्ह केलं पाली स्टेटमेंट द्वारे, तर इंडस्ट्रीला कळेल की इथं काहीतरी आहे. पण फक्त मानसशास्त्र सांगितलं, थँक्यू, फक्त मानसशास्त्र जर सांगितलं तर कदाचित इंडस्ट्रीला कळत नाही, कारण इंडस्ट्रीला पैशाची भाषा कळते आणि म्हणून इंग्रजी भाषा जास्त का पोहोचते. म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे की क्षमा करा, अगोदर इंग्रजी शाळेत शिकलेल्या बऱ्याच मुलांना कदाचित संस्कार कमी असतात. माझं स्टेटमेंट जास्त धाडसाच आहे, परंतु मी प्राध्यापक म्हणून काम करतो आणि जगात सर्वात शेवटी काय टिकत असतं तर संस्कार टिकतो. तो पालीच्या वचनामधून सांगता येतो. ज्यावेळी सुरुवातीला इथे मनोपुग्गमा मनोमना हे जेव्हा म्हटलं गेलं, कारण सगळ्याच रोगाचं स्वभाव, सगळ्याच रोगांचं उगमस्थान हे मन आहे. याची मार्केटिंग आपली कमी पडते. कारण काय होतं की सगळे रोग, अनेक रोग असे आहेत की ज्याच्यामध्ये जंतू नाही. अनेक रोग असे ज्याच्यामध्ये जंतू नाही आहेत. मी आता नावाची लिस्ट करत नाही, कारण मी 5 मिनिटं बोलणार आहे, ते संपायला 1 मिनिट बाकी आहे. परंतु जर या बाली आणि बौद्ध अध्ययनामध्ये जर व्यावसायिक जोड लावली अँड द इम्पॅक्ट ऑफ वी कॅन से द इथिकल प्रॅक्टिसेस ऑन बिझनेस, अशा प्रकारचा एखादा डिप्लोमा जर इंट्रोड्यूस झाला तर इंडस्ट्री आपल्याकडे येईल. कारण इंडस्ट्रीला सांगावं लागतं की ह्याचा उपयोग आहे. माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत. हॉलिवूड असो नाही तर बॉलिवूड असो, ते बुद्धाला मानतात, जाहीर सांगत नाही. आणि जर लिस्ट काढली हॉलिवूडची आणि मेडिटेशन करणाऱ्यांची लिस्ट काढली तर अनेक माणसांची, मोठ्या मोठ्या माणसांची नावे, अल्बर्ट आईन्स्टाईन पासून अगदी आतापर्यंतचे सायंटिस्ट बुद्धाला मानतात. मग बुद्धाच्या तत्वज्ञानाला समजून घ्यायला माणसं माग का पडतात, कदाचित कमी आपल्यात असू शकते. मार्केटिंगचा जमाना आहे. आम्ही हेड ऑफ मार्केटिंग बोर्ड ऑफ पुणे युनिव्हर्सिटी निवडून आलेलो आहे. मला माहिती आपली मार्केटिंग कमी पडत असेल. काय होतं की शाळेपासून पाली भाषा येईल नाही येईल, प्रत्येक जण इथं पालक आहे, माझ्या पोराला कुठं त्या गाथा म्हणायला लावू, असाही विचार येऊ शकतो. परंतु त्याच पोराला असं सांगितलं की जपानमध्ये गेलास आणि तुला माहिती असेल ना, डायरेक्ट पॅकेज मोठं मिळतं. आणि ते आपण बिंबवलं पाहिजे की हे माहिती असेल तर तुला जपानमध्ये नोकरी मिळेल. विद्यापीठाचे स्टेज मी जास्त काही बोलू शकत नाही ऍडिशनल, परंतु मला एवढंच सांगायचंय की आपण जर योग्य रीतीने व्यवस्थापनाला, इंडस्ट्रीला समजावून सांगितलं की गडबड करणारा कामगार हा जास्त नुकसान करतो.
म्हणून त्याला जर स्थिर करायचं असेल तर त्याला या अध्यासनाच्या मेडिटेशनच्या कार्यक्रमाला येऊ द्या, त्याला गाथेमधून समजू द्या. कारण आपल्या परंपरा आहेत, अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा येतात की ज्या भाषेतून येतात आणि अनेक गोष्टी अशा या देशामध्ये आहेत जे पालीमधून येतात. ती सांगण्याची वेळ नाहीये, परंतु धम्मपदामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या दानाच्या संदर्भात आहेत, मनाच्या संदर्भात आहेत, बोलण्याच्या संदर्भात आहेत, वागण्याच्या संदर्भात आहेत, अनेक बाबतीत आहेत. हे कधी आपण सांगितलंच नाही. आणि ज्या दिवशी आपण हे समाजाला समजावून सांगू त्या दिवशी इथली विद्यार्थी संख्या वाढेल. कारण उपयोगितेने माणसं मोठी होतात. आणि म्हणून मी असं म्हणू शकेल, अप्लाइड बुद्धिझम इज इम्पॉर्टंट. जेव्हा तो तिथं दाखवला जाईल की असं असं नाही असं असं होतंय, इंडस्ट्रीला त्या दिवशी दाखवेल, तेव्हा देवकर सर सांगतो की आपल्याला CSR मिळेल. त्यांच्या एमडीला जाऊन सांगा, एवढी गडबड करतात ना, आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्यांना असं शांत करू. आपण देत काय नाही, मागितल्यावर कसं कोणी दिलो आहे आपल्याकडे नाही असं नाही, पण ते मांडण्याची जर कला डेव्हलप केली तर कदाचित महाराष्ट्र काय, केंद्र शासन काय, जपान देखील पैसे देईल, एवढी माझी खात्री आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण मला बोलण्याची संधी दिली, त्या ठिकाणी व्यक्त होता आलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा, विद्यापीठाचा आणि सर्व संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या या मनोगतातून आम्हाला आणखी काही घेता आलं तर आम्ही नक्कीच त्याचा फायदा करून घेऊन वेळोवेळी आपला त्रास सुद्धा घेत आहोत. मी तुमचे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. यानंतर शाहू फुले आंबेडकर विचार मंचाचे ज्येष्ठ व्याख्याते आणि प्रशिक्षक जे आपल्या विभागाचे माजी विद्यार्थी देखील आहेत असे ज्येष्ठ श्री मिलिंद मासलेजी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शाक्य सेना तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज हा जो कार्यक्रम आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्फत पाली भाषा आणि बौद्ध अध्ययन याचा प्रचार प्रसार या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या विद्यापीठाचे प्रमुख आदरणीय देवकर सर आणि सर्वच प्राध्यापक मंडळी, मी तिथे 2-3 वर्षापूर्वी पालीचं अध्ययन केलेलं आहे आणि अध्ययन केल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शिकायला मिळाल्या तिथं. आणि एक स्वानुभव म्हणून की बाहेर बौद्ध, आज पुण्यातल्या बौद्ध समाजामध्ये किंवा विहारामध्ये आपण बौद्ध धर्माचं पालन करतो किंवा बौद्ध धर्माचं तत्वज्ञान अंगीकारण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, माणसाच्या सामाजिक क्षेत्राच्या विविध अंगाला स्पर्श करणारा असा बौद्ध धर्माचा तत्वज्ञान आहे. आणि मग ते विविध अंग असतील, मग ते आर्थिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सर्व क्षेत्र, त्या सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा हा बुद्धाचा विचार आहे. आणि म्हणून हा बुद्धाचा विचार जर तंतोतंत आपल्याला योग्य रीतीने समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पाली आणि बौद्ध अध्ययनाच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल. आणि म्हणून विहाराच्या माध्यमातून किंवा दुसरीकडे वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून कधी कधी चुकीचाही या पालीच्या माध्यमातून बुद्धाच्या तत्वज्ञानाचा चुकीचाही प्रसार होऊ शकतो. तो योग्य आणि अगदी बरोबर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं पाली ही जी भाषा आहे त्या भाषेतून तथागतांनी आपले जे सगळे जे विचार व्यक्त केलेले आहेत किंवा त्यांनी जी प्रवचनं दिलेली आहेत ती संपूर्ण समजून घ्यायची असतील तर मला वाटतं ते आपल्याला पाली भाषा शिकणं अत्यंत अगत्याचं आहे. आणि ते कारण ते माझा एक अनुभव आहे. कारण मी निरनिराळ्या म्हणजे या पुण्यातल्या निरनिराळ्या विहारांमध्ये एवढंच नव्हे तर देवकर सर
तिथल्या विहारामध्ये सुद्धा मला जाण्याचा अनुभव आला. आणि तिथं मी जेव्हा पाहिलं की तिथे म्हणजे अगदी साधं उदाहरण तुम्हाला देतो मी, पाली गाथांचं पठण सुद्धा व्यवस्थित केलं जात नाहीये. आणि ही अनभिज्ञता जी आहे ती अनभिज्ञता जर दूर करायची असेल तर पालीचं योग्य नॉलेज आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरण काय होतं, कधी कधी गाथा म्हणताना चुकीच्या गाथाही म्हटलं जातं, त्याचा अर्थबोध पण नीट होत नाही, चुकीचा अर्थ पण निघतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी की ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये क्लासेस नावाचा शब्द आहे, CLASSES क्लासेस, तर आपण अनवधानाने जेव्हा बोलताना समजा त्या क्लासेस मधला सी जर आपण ओमिट केलं तर त्याचा अर्थ पुन्हा वेगळा होऊन जातो. त्याला लासेस म्हणतात. मग लासेस म्हणजे मुली, अनेक मुली, बहुवचनी. आणि त्या लासेस मधलं पुन्हा जर याचा आपण जर ओमिट केलं तर पुन्हा त्याचा अर्थ फारच वेगळा होऊन जातो, ऍसेस होऊन जातात, मग गाढव. तर अशा पद्धतीनं माझा अनुभव आहे की अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विहारांमध्ये किंवा वेगवेगळी मांडणी करणारे, बुद्ध धर्माची मांडणी करणारी लोक, गाथांचं पठण करणारी लोक, हे व्यवस्थित पठण केलं जात नाही, हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून जर ते व्हायचं असेल तर आपण निश्चितपणे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पालीचं अध्ययन करणं अत्यंत गरजेचं आहे, नंबर 1. आणि मग आज ही अनुपस्थिती आपल्याला कमी प्रमाणामध्ये, म्हणजे अनुपस्थिती आहे, उपस्थिती फार कमी प्रमाणामध्ये जाणवते. त्याचं एक दुसरं कारण मी सामाजिक क्षेत्रामध्ये जवळपास 40-45 वर्षापासून मी काम करतो, बरीचशी मंडळी इथं ओळखतात. आणि म्हणून की बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये एक दुराग्रहाची भावना पण निर्माण झालेली आहे काय लोकांमध्ये, काही विशिष्ट लोकांमध्ये. त्यांचं असं स्वतःच एक मत तयार झालेलं आहे. ते म्हणतात की त्रिपिटक आम्हाला शिकायची काय गरज आहे, त्रिपिटकाची आम्हाला काही गरजच नाही, की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिग्बुद्ध यांनी धर्म लिहून ठेवलेला आहे, आम्हाला ते पुरेसं आहे. आणि ते त्याही पुढे जाऊन म्हणतात की बाबा पाली डिपार्टमेंट मध्ये काय शिकवलं जातं, त्रिपिटक शिकवलं जातं, तिथं निरनिराळ्या गोष्टी शिकवल्या जातात, आम्ही बुद्धाला भगवान नाही म्हणणार, तिथे भगवान म्हटलं जातं. अशा पद्धती म्हणजे मी निरनिराळ्या लोकांमध्ये जेव्हा जातो, लोकांशी चर्चा होते, अशा प्रकारच्या दुराग्रहाची भावना सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि म्हणून इथंच नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा की ही लोक अशी काही मंडळी आहेत की बाबा बुद्धाला भगवान का म्हणायचं, जर ते पाली शिकलं असतं तर त्यांना कळालं असतं भगवान का म्हणायचं. कारण ते म्हणतात भगवान नाही म्हणणार आम्ही, बुद्ध एक महापुरुष होते, त्यांनी एक सुधारण्याचं काम केलं, फार तर ते फार मोठे सुधारक होते, पण आम्ही त्यांना भगवान नाही म्हणणार. जर या संकल्पना जर लोकांच्या क्लिअर व्हायच्या असतील आणि समाजामध्ये बौद्ध धर्माचं योग्य त्याची जी माहिती, बौद्ध धर्म काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, ती त्याची योग्य माहिती जर समाजामध्ये जर पसरवायची असेल, त्याला जर चालना द्यायची असेल तर त्याला तुम्हाला पाली शिकण्याशिवाय गत्यंतर नाही, पाली आणि बौद्ध अध्ययन केल्याशिवाय गत्यंतर नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी लोकांमध्ये पोहोचतो आणि मी त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही पालीला ऍडमिशन घ्या, युनिव्हर्सिटीमध्ये जा, तुम्हाला शिकायला मिळेल, बुद्धाचं तत्वज्ञान काय ते समजू शकेल. आणि मग बरेच लोक मनमिळतात कहाणी पण हे करतात आणि चुकीचा प्रसार पण करत असतात, बुद्धाच्या नावावर खपवतात, विचार पण. ही वस्तुस्थिती आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मीडिया माध्यमातून. आणि म्हणून आमच्यासारखी जी मंडळी आहे जी पाली शिकून आलेली विद्यापीठातून, मग आम्ही काय करतो की त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा जर विचार बुद्धाचा खराखुरा जर विचार समाजामध्ये रूढ झाला तर ते महत्वाचं असेल. जर चुकीचा विचार रूढ झाला तर त्याला येणाऱ्या भविष्यामध्ये करेक्ट करायला आपल्याला काय मोठं म्हणजे कष्ट घ्यावे लागतील. तर त्यासाठी सुद्धा पाली शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा बुद्धाचा विचार सर्वस्पर्शी आहे की जसं मगाशी सरांनी सांगितलं की 2 आता सुरू केलेले कोर्सेस फार महत्वाचे आहेत, ते अभिनंदनीय आहे. की एक मगाशी तलत मॅडमनी सांगितलं की जे सायकोलॉजिकल बुद्धिस्ट सायकोलॉजी जी आहे ती बुद्धिस्ट सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून तो जर अभ्यास केला तर वेगवेगळ्या क्लिनिक मध्ये
डॉक्टर लोक हे चांगल्या पद्धतीने एखाद्या माणसाचं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर त्याला योग्य करण्याचं काम करू शकतात. म्हणून हा विषय हा बुद्धिस्ट सायकोलॉजीचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. दुसरं देवकर सरांनी मगाशी सांगितलं की आता जे टुरिझमच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या लेण्या आहेत, त्या लेण्याच्या तिथे आपण जातो, तिथे गेल्यानंतर आपण अवलोकन करतो, तिथली कला आहे, तिथलं स्थापत्यशास्त्र आहे किंवा तिथल्या ज्या गोष्टी आहेत ते जर समजून घेतलं तर त्या दृष्टिकोनातून खूप मोठं म्हणजे एम्प्लॉयमेंट सुद्धा निर्माण होऊ शकतं. नाही असं नाही, खूप मोठं एम्प्लॉयमेंट निर्माण. तर हे या विद्यापीठाने हे दोन कोर्सेस फार महत्वाचे घेतलेले आहेत. जसं गायकवाड सर मगाशी म्हणाले की बाबा आर्थिक दृष्टिकोनातून काय आहे, तर बुद्धाचा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा जो विचार आहे तोही अप्रत्यक्षरित्या शिकवला जातो गायकवाड सर तिथे या आपल्या विद्यापीठामध्ये. तर त्याची सुद्धा तिथे तरतूद आहे. पण जर विद्यार्थी स्वतः जर इंटरेस्टेड नसतील, तिथं जर येत नसतील तर हे त्यांना शिकता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि जास्तीत जास्त बौद्ध समाजातल्या लोकांनी जास्तीत जास्त पाली अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना ते बौद्ध धर्म काय आहे, बौद्ध तत्वज्ञान काय आहे ते समजू शकेल. आणि म्हणून आम्ही सातत्याने विहाराच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. विहारामध्ये आम्ही सांगतो सातत्यानं, वेगवेगळ्या विहारामध्ये जातो आम्ही, केवळ तुम्ही पाली शिकायला द्या, ऍडमिशन घ्या, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल. गाथांचं नीट अर्थ सुद्धा आपल्या लोकांना अजून म्हणजे कळत नाही बऱ्याच लोकांना. ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा मी स्वतः तिथं विद्यापीठामध्ये शिकायला गेलो तर देवकर सर आम्हाला पहिल्यांदा सांगायचे की दुसरी गाथा, बरेच लोक दुसरी गाथाची पंचशिलावतीची चुकीच म्हणतात अजूनही. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये ते बुद्धाची जी गाथा आहे ते बुद्धाची गाथा सुद्धा म्हणताना ते चुकीचंच म्हणतात. काय म्हणतात ते वर्णगंध गुणवले येतात. आता हे वर्णगंध, कारण भाषेचे जे पीएचडी आहे स्वतः देवकर सर, संस्कृत आणि पाली या दोन्ही भाषेचे स्वतः पीएचडी आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं की वर्णगंध म्हणल्यानंतर वन म्हणल्यानंतर वर्ण होतं. खरा शब्द काय पाली वर्ण आहे. वर्ण म्हणजे वर्णमुद्राचा वर्ण. तर अशा प्रकारच्या ज्या चुका होत असतात तर त्या चुका टाळता येण्यासाठी पाली शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जास्तीत जास्त जबाबदारी जे बौद्ध म्हणून घेणारे आणि बाबासाहेबांची अनुयायी, की बाबासाहेबांनी सांगितलं हा बौद्ध धर्म दिलेला आहे आपल्याला, त्या बौद्ध धर्माची तत्वप्रणाली जतन करायची असेल, त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं असेल, समाजामध्ये रूढ करायचं असेल तर पाली शिकण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण इथे जे लोक मंडळी आहेत, बरेच मंडळी पाली शिकलेले आहेत, ते सगळे आमच्या ओळखीचे ते आलेले आहेत, पण जे शिकलेले नाहीये तर त्यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की त्यांनी बाबा 1 वर्षाचा कोर्स, 2 वर्षाचा कोर्स अशा पद्धतीने जर तुम्ही पाली शिकण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या जीवनाच्या याच्यामध्ये स्थिरता पण प्राप्त होऊ शकते. आपल्या मनाला पण एक चांगल्या प्रकारची स्थिरता येऊ शकते. कारण त्याच्यातलं पूर्ण तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या गोष्टीचा आपण जास्ती जाणीवपूर्वक आपण सर्व लोकांनी विचार करावा. आम्ही त्या पद्धतीने वेगवेगळ्या विहारामध्ये आम्ही जाणारच आहोत. लोकांना आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत, त्याचा प्रचार प्रसार करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी तिथं येऊन ऍडमिशन घ्यावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचं मी देवकर सरांना अभिवादन देतो. आणि जास्त न बोलता मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.